नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण स्त्री आंतरिक बल की ओर या पुस्तकामधील पहिला अध्याय पाहणार आहोत. स्त्री फक्त देह नाही, भावना नाही. आज स्त्रियांची जी परिस्थिती दिसते त्यासाठी फक्त समाजाला किंवा पुरुषांना दोष देऊन चालणार नाही. अनेकदा स्त्री स्वतःही न कळत अशा गोष्टींना महत्त्व देते ज्या तिच्या खऱ्या सामर्थ्याला झाकून टाकतात. स्त्री भावना हे आपले सर्वात मोठे शस्त्र समजते आणि शरीर हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे असे मानते. पण जेव्हा जीवन केवळ भावना आणि शरीराभोवती फिरू लागते तेव्हा व्यक्तीची खरी उंची हरवून जाते. कारण शरीर आणि भावना महत्वाच्या असल्या तरी त्या जीवनाचा अंतिम उद्देश नाहीत. खरं तर स्त्रीमध्ये असे अनेक गुण असतात जे तिला खूप पुढे घेऊन जाऊ शकतात. तिच्यात संयम असतो, धैर्य असतं, समर्पणाची अद्भुत क्षमता असते. एखाद्या कामाशी किंवा ध्येयाशी ती ज्या निष्ठेने जोडली जाते त्या पातळीची निष्ठा अनेकांना साधणे कठीण जाते. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हीच ऊर्जा बाह्य आकर्षण, सजावट आणि इतरांकडून मिळणाऱ्या कौतुकात खर्च होऊ लागते. समाजाकडून मिळणारी वाहवा, काही कौतुकाचे शब्द किंवा इतरांचे लक्ष मिळाले की आपल्याला वाटते की आपले मूल्य वाढले आहे. पण जर आपले मूल्य इतरांच्या नजरेवर अवलंबून असेल तर ते खरे मूल्य नाही. आज लहान वयापासूनच मुलींना सुंदर दिसण्यावर भर दिला जातो. त्यांना शिकवले जाते की आकर्षक दिसणे ही मोठी उपलब्धी आहे. हळूहळू ही गोष्ट सवय बनते आणि मग व्यक्तीला वाटू लागते की तिच्याकडे देहाशिवाय दाखवण्यासारखे काहीच नाही. पण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. माझ्याकडे फक्त शरीर आहे का? माझ्याकडे बुद्धी नाही का? ज्ञान नाही का? कौशल्य नाही का? जिद्द नाही का? जर ही सगळी संपत्ती आपल्याकडे असेल तर मग आपली ओळख फक्त बाह्य रूपापुरतीच का मर्यादित ठेवायची? स्वतःचे मूल्य वाढवण्याचे हजारो मार्ग आहेत. नवीन स्किल शिका, एखादी कला आत्मसात करा, वाचन करा, स्वतःचे विचार विकसित करा. समाजासाठी काही निर्माण करा. आपल्या व्यक्तिमत्वात अशी प्रकाशमानता आणा की लोकांनी तुमच्याकडे तुमच्या ज्ञानासाठी, तुमच्या कार्यासाठी पाहिले पाहिजे. जीवनाचा उद्देश इतरांना आकर्षित करणे नाही. जीवनाचा उद्देश स्वतःला ओळखणे, स्वतःची क्षमता विकसित करणे आणि अधिकाधिक मुक्त होत जाणे हा आहे. पूर्णता कोणाच्या अप्रूव्हलमध्ये नाही. पूर्णता कोणाच्या प्रेमात पडण्यात नाही. पूर्णता कोणाला आकर्षित करण्यात नाही. पूर्णता स्वतःच्या सत्यात उभे राहण्यात आहे. आपण अनेकदा विचार करतो की आपण शिकार आहोत, पण सत्य हे आहे की जो दुसऱ्याला जिंकण्याचा प्रयत्न करतो तोही त्याच खेळाचा कैदी असतो. म्हणूनच आचार्य प्रशांत म्हणतात, ज्याला शिकार व्हायचे नसेल त्याने शिकारीही बनू नये. हा असा खेळ आहे ज्यात शेवटी शिकारीचाही शिकार होतो. म्हणून स्वतःला बाह्य आकर्षणाच्या मर्यादेत अडकवू नका. तुमच्यातील ज्ञान, सामर्थ्य, करुणा, विवेक आणि चेतना यांना विकसित करा. कारण स्त्रीची अपूर्णता तिच्या अविवाहित राहण्यात नाही तर स्वतःच्या सामर्थ्याला न ओळखण्यात आहे. आणि स्त्रीची पूर्णता कोणाच्या नजरेत सुंदर दिसण्यात नाही तर स्वतःच्या सत्यात जगण्यात आहे.